ठाणे जिले के कलवा क्षेत्र में पानी की समस्या को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गठ की ओर से आज जोरदार मोर्चा निकाला गया। आरोप है कि ठाणे महानगर पालिका कलवा प्रभाग समिति के अंतर्गत आने वाले इलाकों का पानी ठाणे शहर की तरफ मोड़ा जा रहा है, जिससे कलवा के नागरिकों को पीने के पानी के लिए परेशान होना पड़ रहा है। इस मोर्चे में एक खास बात यह रही कि पूर्व मंत्री जितेंद्र आभाड़ की बेटी नताशा आभाड़ भी शामिल हुई। नताशा आभाड़ ने ठाणे महानगर पालिका प्रशासन पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि अधिकारी सिर्फ उन्हीं कामों पर ध्यान देते हैं जिनसे जल्दी पैसे कमाए जा सकते हैं, लेकिन जनता से जुड़े महत्वपूर्ण मुद्दों को पूरी तरह नजरअंदाज किया जा रहा है। स्थानीय नागरिकों और पार्टी पदाधिकारियों ने ठाणे महानगर पालिका से मांग की है कि कलवा क्षेत्र के नागरिकों के पानी के हक को रोका न जाए और समस्या का जल्द से जल्द स्थायी समाधान निकाला जाए। आज या ठिकाणी वडापुढीच्या जनतेपेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जी टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतोय। आज गेले कित्येक वर्ष पवार साहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या, धरण द्या, पण गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही। आज तो विचार करायला हवा। वाटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल, जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला, तसे तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी नेहमी मोर्चा काढत असतं। मग तो पाण्याचा प्रश्न असू दे, तो लाईटचा प्रश्न असू दे, तो खराब रस्त्यांचा असू दे किंवा अजून कसला असू दे, आम्हाला फक्त लोकांचं हित बघायचं असतं। यात कुठचंही राजकारण नाही। पक्ष म्हणून आमच्या पक्षाची ती भूमिका आहे, आमच्या नेत्यांची ती। आम्ही पावसात एवढे भिजून आलोय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे। पाणी हे सगळ्यांना लागतं। पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बीइंग्स। तर ती पण अजून टीएमसी पुरवत नाहीये। आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले, तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टीएमसी काही करायला तयार नाही। आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता टीएमसीने अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल। म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का? कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का? फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं। आता काय इलेक्शन येत आहेत, ह्या प्रभागाचा विकास करायचा आहे, कळवा मुंब्राचा विकास करायचा आहे।